श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आज हा संदेश ऐकताना तुझे मन शांत ठेव. हा क्षण तुझ्यासाठी साधा नाही. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जेव्हा माणूस बाहेरून हसत असतो खरा, पण आतून पूर्णपणे थकलेला असतो. तू लोकांसमोर हसतोस, पण रात्री उशीवर डोके ठेवले की तुझ्या मनात कितीतरी प्रश्न उभे राहतात. माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? मी इतके प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? माझी प्रार्थना कुणी ऐकते का? माझ्या लेकरा, प्रत्येक वेळी तुला उत्तर शब्दात मिळेलच असे नाही. काही उत्तरे वेळ देते, काही अनुभव देतात आणि काही तुझ्या स्वतःच्या प्रवासातून मिळतात. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती वळणे घ्यावी लागतात, किती खडकांना धडकावे लागते, किती वेळा तिचा वेग कमी होतो. पण ती कधी वाहने थांबवते का? नाही. म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. तसाच तुझा प्रवास आहे. आज तू जिथे आहेस ते अंतिम ठिकाण नाही. ही फक्त एक पायरी आहे. तू स्वतःला अपयशी समजत असशील, पण कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात आजपासून होत असेल. आज एक वचन स्वतःला दे. मी स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही. मी चांगली कर्म करीन. मी प्रत्येक दिवस नव्याने जगण्याचा प्रयत्न करीन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आशा सोडणार नाही. कारण जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत मार्गही जिवंत असतात. माझ्या लेकरा, तुला आठवतं का, लहानपणी तू किती सहज हसायचास, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचास. पण जसजसा मोठा होत गेलास तसतसा जगाने तुला अनेक गोष्टी शिकवल्या, काही चांगल्या, काही वेदनादायक. आज तू लोकांमध्ये राहतोस, पण मनाने एकटा झाला आहेस. तुझ्या मनातले सगळे शब्द तू प्रत्येकाला सांगू शकत नाहीस. काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण त्या रोज मनाला टोचत असतात. तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं काय चुकलो होतो? पण लेकरा, प्रत्येक दुःख हे शिक्षेसाठी नसतं. काही दुःख तुला मजबूत बनवण्यासाठी येतात. काही तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात, तर काही तुला स्वतःची ओळख करून देण्यासाठी येतात. लक्षात ठेव, सोनं जेव्हा आगीतून जातं तेव्हा ते अधिक तेजस्वी होतं. अग्नीला सोन्याचा द्वेष नसतो, तर त्याला अधिक मौल्यवान बनवायचं असतं. तसंच आयुष्यातील कठीण प्रसंगही तुझा द्वेष करत नाहीत, ते तुला घडवत असतात. तू ज्या व्यक्तींवर मनापासून प्रेम केलंस त्यातील काही जण तुझ्यासोबत राहिले नाहीत. काहींनी तुला गैरसमजलं, काहींनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर काहींनी तुला गरज संपल्यावर विसरून टाकलं. आणि त्या प्रत्येक वेळी तू मनात एकच प्रश्न विचारलास, माझ्याच बाबतीत असं का घडतं? माझ्या लेकरा, जे लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते कायमचे तुझे नव्हते रे. आणि जे खरोखर तुझे आहेत त्यांना कोणतीही शक्ती तुझ्यापासून दूर करू शकत नाही. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, वेळही बदलते, पण चांगुलपणा कधी वाया जात नाही.
तू केलेलं प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक मदत, प्रत्येक मानसिक प्रयत्न हा या विश्वात कुठेतरी नोंदवला जात असतो. म्हणून स्वतःला कठोर बनवू नकोस. जगाने तुला दुःख दिलं म्हणून तूही जगाला दुःख देण्याचा मार्ग निवडू नकोस. कारण अंधाराला अंधाराने हरवता येत नाही, त्यासाठी प्रकाशच लागतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे शांत बस, डोळे मीट आणि स्वतःला सांग, मी जे गमावलं आहे त्यापेक्षा मला अजून खूप काही मिळायचं आहे. माझा प्रवास अजून संपला नाही. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. हे शब्द मनापासून बोल, कारण अनेक वेळा माणसाला दुसऱ्यांच्या आधारापेक्षा स्वतःच्या शब्दांची जास्त गरज असते. आणि शेवटी लेकरा, हे लक्षात ठेव, तू आज जिथे आहेस तिथे कायम राहणार नाहीस. वेळ बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे आणि एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला आजचा माणूस बनवलं. जय जय रघुवीर समर्थ.